धुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या पाचकंदील परिसरातील मार्केट पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर धुळे महानगरपालिकेकडून व्यापाऱ्यांना जागा रिकामी करण्याच्या नोटिसा देण्यात आल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे। या संदर्भात काल दिनांक 17 फेब्रुवारी रोजी पाचकंदील येथील भाजी मार्केट जवळच्या ऊस गल्लीतील अग्रवाल भवन समोर व्यापाऱ्यांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली होती। धुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या पाचकंदील परिसरातील मार्केट पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर धुळे महानगरपालिकेकडून व्यापाऱ्यांना जागा रिकामी करण्याच्या नोटिसा देण्यात आल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे। या संदर्भात आज दिनांक 17 फेब्रुवारी रोजी पाचकंदील येथील भाजी मार्केट लगत ऊस गल्लीतील अग्रवाल भवनासमोर व्यापाऱ्यांच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे। ब्रिटिश सत्ता काळात शहराच्या वाढत्या व्यापारी गरजा लक्षात घेऊन या चौकाच्या चारही कोपऱ्यांवर चार बाजारपेठांची उभारणी करण्यात आली। त्यामुळे हा परिसर केवळ व्यापारी केंद्र नसून धुळे शहराच्या इतिहासाचा महत्त्वपूर्ण भाग मानला जातो। पत्रकार परिषदेत व्यापाऱ्यांच्या वतीने ॲडव्होकेट प्रवीण कुमार रामधार परदेशी यांनी सविस्तर भूमिका मांडताना स्पष्ट केले की व्यापारी विकासाच्या विरोधात नाहीत, मात्र न्याय पुनर्वसन, स्पष्ट लेखी धोरण, भाडे संरचनेत पारदर्शकता आणि कायदेशीर संरक्षण मिळणे अत्यावश्यक आहे। पिढ्यानपिढ्या व्यवसाय सुरू करून शहराच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणाऱ्या व्यापाऱ्यांवर अन्याय होऊ नये अशी भावना त्यांनी व्यक्त केली। पुनर्विकास प्रक्रियेत विद्यमान व्यापाऱ्यांच्या प्राधान्य, पुनर्वसनाची ठोस हमी आणि ऐतिहासिक वारशांचे संवर्धन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। प्रशासनाने संवादातून सकारात्मक तोडगा काढावा, अन्यथा व्यापारी कायदेशीर मार्गाचा अवलंब करतील असा इशारा देखील देण्यात आला। या पत्रकार परिषदेला संबंधित मार्केटमधील सर्व व्यापारी तसेच विविध वृत्तमाध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहराच्या ऐतिहासिक ओळखीशी निगडीत असलेल्या या प्रश्नावर प्रशासनाने संवेदनशीलतेने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली आहे। 24 सकुलातील 764 धारकांना दिलासा, नवे भाडे करार करणार, काळे धारकांना दिवाळी भेट, थकीत भाड्यावर मिळणार 20% सवलत असं अमिता दगडे पाटील तत्कालीन आयुक्त यांनी पेपरात छापून दिलं होतं आणि त्यानंतर त्यांची बदली करण्यात आली। तेव्हा मीटिंग मध्ये आम्हाला सांगितलं झालं की त्यांना बदली केली गेली, ते गेले, नवा नियम, नवा भिडू, नवीन त्यांनी भाडं आकारलं आम्हाला। आता अगोदरचे आयुक्त वेगळं करतात, नवीन आयुक्त वेगळं करतात, कोणाचं भाडं भरायचं, आम्ही कोणाचं भाडं भरायचं आणि ते करारनामा करून द्यायला तयार आहेत। त्या हिशोबाने अमिता दगडे पाटील यांच्या आदेशाने स्वस्ती टाकी जवळच्या व्यापाऱ्यांनी पूर्ण भाडे भरून करारनामा आजपर्यंत त्यांना करून दिलेलं नाहीये। मग आम्ही जर भाडं भरलं तर आम्हाला करारनामा करून देणार की नाही देणार याची गॅरंटी काय? आज आम्हाला या ठिकाणी जागा देणार का देणार नाही याची गॅरंटी काय? माझी जागा 300 स्क्वेअर फीट आहे, माझी 300 स्क्वेअर फीट जागा त्यांनी द्यायला पाहिजे। ते म्हणे आम्ही असं करू शकत नाही, जागा 10 बायची जागा घ्यावी लागेल। काय दुकानाची गाड्यांची साईज 5 बाय 5 आहे, त्यांना बी 10 बाय 10 देणार? हा काय आमच्यावर अन्याय का बरं करतायत मला हेच कळत नाही।